हे गाइस, कसे आहात तुम्ही? तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मी आज पुन्हा एकदा न्यू रेसिपी घेऊन आले आहे. ती म्हणजे सुक्या गोलमा. सुका गोलमा कसा करायचा आणि झटपट होतो तो. त्यामुळे कधी पण आपल्याला तोंडाला काही नसेल तर पटकरून ही रेसिपी करता येते. चला तर तुम्हाला ती रेसिपी दाखवते. तर सुक्या गोलम्यासाठी मी ही चिंच थोडा वेळ अगोदर भिजवून ठेवली होती. हे खोबरं घेतलं आहे कातलेलं, हे गरम मसाला, मीठ आणि बारीक चिरलेला कांदा आणि ही कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि हा गोलमा. सगळ्यात पहिली एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया. तेल मी ऑलरेडी घातलेलं आहे. तर कांदा घालू. कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आणि नंतर त्याच्यात सुका गोलमा घालायचा. कांदा बऱ्यापैकी आपण लालसर होईपर्यंत भाजलेला आहे आणि त्याच्यात मी आता हा गोलमा घालते. आता गोलमा आणि कांदा भाजलेला आहे आणि याच्यात आता मी गरम मसाला घालते. चवीपुरतं मीठ घालूया. आणि आता याच्यात जी आपण चिंच भिजवून ठेवली होती ना, ती गाळून घालायची आहे. आपल्याला फक्त चिंचेचं पाणी घालायचं आहे. चिंच सगळी अशी पिळून काढायची आहे. आता हे ऑलमोस्ट झालेलं आहे. याच्यात कोथिंबीर घालूया. आणि खोबरं घालूया. हे गोलम्याचं सुकं आपलं रेडी आहे. आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही हे घरी करून नक्की बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.